हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फ्लुइड इन मोशनची कॉन्सेप्ट. तर लक्ष द्या मित्रांनो, फ्लुइड इन मोशनमध्ये लास्ट लेक्चरला आपण काय बघितलंय की स्टेडी फ्लो म्हणजे काय, फ्लो लाईन म्हणजे काय, स्ट्रीमलाईन म्हणजे काय, फ्लो ट्यूब म्हणजे काय, लॅमिनार फ्लो म्हणजे काय, टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय. तर आज याच्या पुढेच आपण फ्लोशी रिलेटेड कॉन्सेप्ट अंडरस्टँड करणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करू आजचं लेक्चर. तर इथं लक्ष द्या, आपण लास्ट लेक्चरलाच बघितलेलं आहे की स्टेडी फ्लो म्हणजे असा फ्लो ज्याच्यामध्ये मास फ्लो रेट dm/dt कॉन्स्टंट आहे. फ्लो लाईन म्हणजे एक पार्टिकल कोणत्या लाईनने चाललेला आहे एखाद्या फ्लुइडचा, त्याला म्हणतो आपण फ्लो लाईन. स्ट्रीम लाईन म्हणजे काय, समजा एखादं लिक्विड कर्व सरफेसवरती चाललेलं आहे तर त्या केसमध्ये टँजेन्शियल डायरेक्शन जी काही असेल त्याला म्हणतो आपण स्ट्रीम लाईन. फ्लो ट्यूब म्हणजे काय, दोनपेक्षा जास्त लेयर्स एकाच लाईनमध्ये चाललेले आहेत तर त्याला म्हणतो आपण फ्लो ट्यूब. लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो काय असणार आहे. लॅमिनार फ्लो म्हणजे एक प्रकारचा स्टेडी फ्लो असणार. लॅमिनार फ्लो म्हणजे एक प्रकारचा काय असेल, स्टेडी फ्लोच असणार आहे. आता बघा इकडे, लॅमिनार फ्लो म्हणजे असा फ्लो जेव्हा तो एखाद्या ट्यूबमधून चाललेला आहे तर सगळे लेयर्स किंवा सगळ्या लेयर्सची वेलॉसिटी सारखी असेल आणि मास फ्लो रेट जो आहे तो पण काय असेल, dm/dt सारखाच असेल, तर त्या फ्लोला म्हणतो आपण लॅमिनार फ्लो. टर्ब्युलंट फ्लो याच्या उलट असणार. टर्ब्युलंट फ्लो म्हणजे वाहत्या नदीचं पाणी. सगळ्या ज्या काही पार्टिकल्स आहेत लिक्विडचे मोशनमध्ये, त्यांचं मोशन रॅन्डम असेल, एकमेकांना ते पार्टिकल कधीही क्रॉस करू शकतात, त्याला म्हणू आपण टर्ब्युलंट फ्लो. नंतर पुढचा पॉइंट आपल्या सिलेबसमध्ये असतो डिफरन्स इन लॅमिनार अँड टर्ब्युलंट फ्लो. तर लक्षात घ्या मित्रांनो, लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लोचे 3-4 फरक तुम्हाला पाठ पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात. तर पहिला फरक त्यांच्या डेफिनेशनमध्ये येईल. लॅमिनार फ्लोसाठी dm/dt म्हणजे मास फ्लो रेट म्हणजे काय, मास फ्लो रेट हा कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट. आणि टर्ब्युलंटसाठी हा dm/dt काय असेल, नॉन कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट नसणारे, एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो कॉन्स्टंट नसणारे. तर पहिला फरक हा झाला. दुसरा, लॅमिनार फ्लो हा स्टेडी फ्लो असतो, टर्ब्युलंट फ्लो हा अनस्टेडी फ्लो असतो. तिसरा फरक असा आहे की लॅमिनार फ्लो एका पर्टिक्युलर डायरेक्शनला सगळ्या लेयर्सची वेलॉसिटी सेम दाखवणार आहे. टर्ब्युलंट फ्लोमध्ये सगळ्यांची वेलॉसिटी सारखी असेलच असं नाहीये. ठीक आहे. आता हा झाला त्यांचा फरक. अजून एक फरक काय आहे मित्रांनो, तर वेलॉसिटी इज लेस than critical velocity VC for लॅमिनार फ्लो साठी क्रिटिकल वेलॉसिटी पेक्षा कमी वेलॉसिटी असेल फ्लोची, आणि याच्यासाठी वेलॉसिटी जी असेल ती ग्रेटर दॅन क्रिटिकल वेलॉसिटी येईल, याच्यासाठी वेलॉसिटी लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी येईल. आता आपण बघूया डिटेलमध्ये ही क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे नेमकं काय असतं. तर फरक समजल्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे मित्रांनो, क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय. तर
तर मित्रांनो पुढचा पॉइंट आहे क्रिटिकल वेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर. आता रेनॉल्ड्स नंबर आणि क्रिटिकल वेलॉसिटी हे आपल्याला कशासाठी शिकायचे, तर क्रिटिकल वेलॉसिटी VC आणि रेनॉल्ड्स नंबर RN हे आपल्याला सांगतात की कोणताही फ्लो लॅमिनार स्टेडी फ्लो असेल का टर्बुलंट फ्लो असेल. तर लक्ष द्या मित्रांनो, जेव्हा फ्लुइड फ्लो होत आहे, ठीक आहे, जेव्हा फ्लुइड काय असणार आहे, फ्लो होणार आहे, तर फ्लोइंग फ्लुइड will always have some velocity. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. काय की फ्लो होतोय ना फ्लुइडचा, तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी काय असेल, वेलॉसिटी असेल. आता ती वेलॉसिटी किती असेल याच्याशी रिलेटेड आपल्याला स्टडी करायचे की क्रिटिकल वेलॉसिटी होते का नाही होत. तर लक्ष द्या मित्रांनो, इकडे when the velocity makes the difference in laminar and turbulent flow, it is VC म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी. जेव्हा ती टर्बुलंट फ्लो आणि लॅमिनार फ्लो मध्ये फरक करत असते, ती फरक करणारी वेलॉसिटी असते क्रिटिकल वेलॉसिटी. दुसऱ्या भाषेमध्ये त्याचं डेफिनेशन आपण असं करू शकतो, द मॅक्सिमम वेलॉसिटी, लिहून घ्यायची डेफिनेशन, द मॅक्सिमम वेलॉसिटी अप टू विच अ फ्लो रिमेन्स स्टेडी. मॅक्सिमम वेलॉसिटी जेव्हापर्यंत फ्लो जो आहे तो स्टेडी राहतो, लॅमिनार राहतो, त्या वेलॉसिटीला इज कॉल्ड ॲज क्रिटिकल वेलॉसिटी VC. जेव्हापर्यंत फ्लो जो आहे तो लॅमिनार राहणार आहे, मग मॅक्सिमम वेलॉसिटी किती आहे तेव्हापर्यंत फ्लो जो आहे तो लॅमिनार राहू शकणार आहे, अशा वेळेस त्याला म्हणू आपण क्रिटिकल वेलॉसिटी. मग लक्षात घ्यायचंय, लॅमिनार फ्लो वेलॉसिटी इज ऑलवेज लेस दॅन इक्वल टू VC अँड टर्बुलंट फ्लोची वेलॉसिटी प्रत्येक वेळा क्रिटिकल वेलॉसिटी पेक्षा जास्तच असेल, असं आपण डिफरन्शिएट करू शकतो. तर इथं लक्षात घ्यायचंय, एक मोठा सायंटिस्ट होता, त्याने दुसरा एक कॉन्सेप्ट दिलेला इथं रिलेटेड टू रेनॉल्ड्स नंबर, की कसं तुम्ही डिफरन्शिएट करणार टर्बुलंट फ्लो आणि लॅमिनार फ्लोला. तर लक्ष द्या मित्रांनो, त्याने एक फॉर्म्युला दिला होता आणि तो फॉर्म्युला होता क्रिटिकल वेलॉसिटी इज इक्वल टू R⁴ इंटू n इटा डिवायडेड बाय रो इंटू d. हा काय मित्रांनो, हा इटा आहे. स्मॉल n जो असतो त्याचा पाय थोडासा पुढे ओढायचा आहे, तो सिम्बॉल असणारे इटा. रो म्हणजे माहिती आपल्याला, d म्हणजे माहिती आहे, R⁴n म्हणजे काय ते बघू आपण, VC म्हणजे काय. आता इथं लक्ष घ्यायचंय, VC म्हणजे असणारे क्रिटिकल वेलॉसिटी, RN म्हणजे असेल रेनॉल्ड्स नंबर, RN म्हणजे काय असेल, रेनॉल्ड्स नंबर. नंतर इटा म्हणजे असेल कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, जो आपण पुढे डिटेलमध्ये अजून बघणार आहोत विस्कॉसिटीच्या कॉन्सेप्टमध्ये. रो तुम्हाला माहिती असेल, रो इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड अँड d इज डायमीटर ऑफ पाईप. लक्षात घ्यायचंय, जेव्हा आपण रेनॉल्ड्स नंबर स्टडी करतोय तर तो कशासाठी स्टडी करणार आहे आपण, तर जेव्हा पाईपलाईन मधून लिक्विडचा फ्लो होतोय, पाईपलाईन म्हणजे काय, असं सर्क्युलर सेक्शन असतो त्याच्यामधून लिक्विड फ्लो होत असतो. पाईपलाईन तुम्ही पाहिलेली असेल, आपला नळ जो असतो तो एक प्रकारचा पाईपलाईन आहे. तर d त्याची डायमीटर आहे, रो डेन्सिटी आहे जे लिक्विड आपण फ्लो करवणार आहोत, इटा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे, R⁴n रेनॉल्ड्स नंबर आहे आणि VC आहे क्रिटिकल वेलॉसिटी.
तर एकदा का क्रिटिकल व्हेलॉसिटीची तुम्हाला व्हॅल्यू माहिती असेल एखाद्या लिक्विडसाठी, तर तुम्ही सांगू शकतात की तो फ्लो टर्बुलंट आहे का नाही या फॉर्म्युलेच्या बेसिसवर, या रिलेशनच्या बेसिसवर. परंतु जर तुम्हाला ते नाही माहिती तर मग काय कॅल्क्युलेट करतो आपण आर एन कॅल्क्युलेट करतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, या आर एन चा फॉर्म्युला काय होणार, हे रो डी वरती जाऊन इथं मल्टिप्लाय होईल. तर मग रो डी व्ही सी म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी अपॉन इटा, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. याला आपण सोडवत असतो. आता याला सोडवल्यानंतर कळेल की जो फ्लो आहे तो टर्बुलंट आहे का स्ट्रीमलाईन आहे का अनस्टेडी आहे. तर लक्षात घ्यायचंय आर एन जो आहे हा जस्ट नंबर आहे. काय, हा जस्ट नंबर आहे. मग त्याचं युनिट नसणार आहे, ती क्वांटिटी युनिट लेस आहे, डायमेन्शन लेस आहे. हा प्युअरली काय नंबर आहे. पण हा आपल्याला, हा नंबर जो आहे आपल्याला सांगत असतो की फ्लो जो आहे तो लॅमिनार असणार आहे का टर्बुलंट असणार आहे का स्ट्रीमलाईन असणार आहे का अनस्टेडी असणार आहे. तर लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, आर एन जेव्हा 1000 पेक्षा कमी आला, तुम्हाला आर एन ची व्हॅल्यू किती पेक्षा कमी आली, 1000 पेक्षा, तर फ्लो जो आहे तो असेल स्ट्रीमलाईन. फ्लो कसा असेल, स्ट्रीमलाईन. जर तुम्हाला आर एन ची व्हॅल्यू 2000 पेक्षा जास्त मिळतीये तर फ्लो कसा आहे मित्रांनो, टर्बुलंट. आणि जर आर एन ची व्हॅल्यू तुम्हाला इन बिटवीन मिळतीये, 1000 पेक्षा जास्त 2000 पेक्षा कमी, अशा फ्लोला म्हणतो आपण अनस्टेडी फ्लो. अशा पद्धतीने तुम्ही रेनॉल्ड्स नंबरच्या मदतीने सुद्धा ओळखू शकतात की फ्लो जो आहे तो स्ट्रीमलाईन आहे का टर्बुलंट आहे. लक्ष द्या मित्रांनो, आतापर्यंत काय बघितलं आपण, तर फ्लुइड इन मोशन मध्ये स्टेडी फ्लो काय असतो, फ्लो लाईन काय असते, स्ट्रीमलाईन फ्लो काय असतो, फ्लो ट्यूब काय असणार आहे, लॅमिनार फ्लो काय, टर्बुलंट फ्लो काय, हे बेसिक कॉन्सेप्ट बघितले. त्याच्यानंतर आपण बघितलं लॅमिनार आणि टर्बुलंट फ्लो मध्ये फरक काय. तर फरक हा आहे की मास फ्लो रेट लॅमिनार मध्ये कॉन्स्टंट आहे, मास फ्लो रेट टर्बुलंट मध्ये कॉन्स्टंट नाहीये. लॅमिनार मध्ये क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा कमी व्हेलॉसिटी असते फ्लुइडची, टर्बुलंट मध्ये क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा जास्त असते व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड. कळले. लॅमिनार फ्लो मध्ये सगळे लेयर्स एकमेकांना पॅरलल जात असतात, टर्बुलंट फ्लो मध्ये सगळे लेयर्स एकमेकांना पॅरलल असू शकतात, नसू शकतात, काही सांगू शकत नाही आपण. यानंतर आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर हे दोन कॉन्सेप्ट डिटेलमध्ये बघितले. तर क्रिटिकल व्हेलॉसिटी काय, जेव्हा फ्लुइड फ्लो होते त्याच्याकडे काही ना काहीतरी व्हेलॉसिटी असेल, तर ती मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे जेव्हापर्यंत फ्लो कसा राहणार आहे, आपला स्टेडी राहणार आहे किंवा लेमिनार राहणार आहे, त्याला म्हणू आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग लक्षात घ्यायचं, जेव्हा फ्लोची व्हेलॉसिटी लेस दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे तेव्हा फ्लो जो आहे तो लॅमिनार आहे किंवा स्टेडी आहे. केव्हा टर्बुलंट होणार आहे तो मित्रांनो, जेव्हा क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा तुमची व्हेलॉसिटी किंवा लिक्विडची व्हेलॉसिटी जास्त असेल. रेनॉल्ड्स नावाच्या सायंटिस्टने क्रिटिकल व्हेलॉसिटीसाठी एक फॉर्म्युला सांगितलेला आहे, तो काय, VC बरोबर R⁴n इंटू इटा डिवायडेड बाय रो डी. इथं आपल्याला माहिती आहे VC क्रिटिकल व्हेलॉसिटी, R⁴n रेनॉल्ड्स नंबर आहे, इटा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे, ज्याचा आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट मध्ये डिटेल स्टडी करणार आहोत. ओके. रो डेन्सिटी आहे, डेन्सिटी मध्ये कोणाला काही डाऊट नाही पाहिजे. आणि डी आहे डायमीटर ऑफ द पाईप थ्रू विच फ्लुइड इज फ्लोइंग. याला रिअरेंज केलं तर आपल्याला रेनॉल्ड्स नंबर मिळतो. रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला काय मित्रांनो, रो डी व्ही सफिक्स सी अपॉन इटा. रो आर एन जो आहे तो रेनॉल्ड्स नंबर जो आहे तो फक्त आणि फक्त नंबर आहे, ते काही प्रकारचं कॉन्स्टंट नाहीये, त्याला युनिट नाहीये आणि डायमेन्शन्स पण नाहीये. मग रेनॉल्ड्स नंबर आपल्याला कसं डिसाईड करून देतो की फ्लो जो आहे तो टर्बुलंट आहे का लॅमिनार आहे. तर जेव्हा रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू 1000 पेक्षा कमी असेल तेव्हा फ्लो आपला स्ट्रीमलाईन असेल. जेव्हा रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू 2000 पेक्षा जास्त असेल, 2000 पेक्षा जास्त असेल तर फ्लो आपला टर्बुलंट असेल. आणि जेव्हा इन बिटवीन 1000 अँड 2000 असेल तेव्हा आपला फ्लो अनस्टेडी होऊन जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो, काही डाऊट असेल
कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरायचं नाहीये. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून टाकायचं आहे अशा मजेदार व्हिडिओंसाठी. तर पुढे आपण डिस्कस करूया नेक्स्ट कॉन्सेप्ट रिलेटेड टू फ्लो ऑफ फ्लूइड. इट इज विस्कॉसिटी. विस्कॉसिटीसाठी मला एकच कॉन्सेप्ट तुम्हाला सांगायचा आहे मित्रांनो. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सॉलिड ऑब्जेक्टचं मोशन स्टडी करत असतो ॲटमॉस्फिअरमध्ये. जेव्हा कोणताही ऑब्जेक्ट कोणत्या दुसऱ्या सरफेसवरती जात असतो तेव्हा काय अराईज होतं मित्रांनो? फ्रिक्शन, जे मोशनला काय करतं? अपोज करतो. तर इथं सुद्धा जेव्हा लिक्विड फ्लो होत आहे तेव्हा त्याला अपोज करणारी एक त्याच्यामध्ये प्रॉपर्टी असते. फ्लोला अपोज करणारी, फ्लोला रेजिस्ट करणारी, फ्लोच्या विरुद्ध फ्रिक्शन प्रोड्यूस करणारी, तिला म्हणतो आपण विस्कॉसिटी. मग विस्कॉसिटी काय असेल तर रेजिस्टन्स टू फ्लो ऑफ फ्लूइड इज ड्यू टू प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड कॉल्ड ॲज विस्कॉसिटी. आता विस्कॉसिटी कशी प्रोड्यूस होते ते आपण बघूया. पहिले तुम्ही डेफिनेशन लिहून घ्या. द फ्रिक्शनल फोर्स किंवा रेजिस्टन्स फोर्स असं सुद्धा म्हणू शकतो आपण इन फ्लूइड फ्लो इज नोन ॲज विस्कॉसिटी. ठीक आहे, विस्कॉसिटी समजलंय मित्रांनो. जेव्हा फ्लुइडचं मोशन होतंय त्या मोशनला अपोज करणारी जी टेंडन्सी असते कशाची? लिक्विडची, त्या टेंडन्सीला नाव दिलेलं आहे आपण विस्कॉसिटी. आता विस्कॉसिटी तयार कशी होते हे आपण बघूया. तर एक पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. लिक्विड्स और फ्लुइड्स ऑलवेज फ्लो इन लेयर्स. फ्लुइड जे ते लेयर्सच्या फॉर्ममध्ये जात आहेत. तर लेयर्स म्हणजे काय? लेयर म्हणजे समजा हा हात आहे आणि याच्यावरती हा हात ठेवलेला आहे आपण आणि असं मोशन चाललेलं आहे. तर हा एक लेयर झाला आणि हा एक लेयर झाला आणि वरती समजा पेनाला असं पकडलं आपण तर पेनाचा एक लेयर होईल मध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लिक्विड एकावर एक लेयर असे लिक्विडचे जात असतात. मग ते लेयर्स जेव्हा एकावर एक मूव्ह करत असतात त्यांच्या इन बिटवीन रेजिस्टन्स फोर्स तयार होतो. कशामुळे? ड्यू टू ॲडेझिव्ह कोहेझिव्ह नेचर ऑफ दिस मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड्स. सरफेस टेन्शनमध्ये बघितलंय आपण ॲडेझिव्ह कोहेझिव्ह नेचर असतंच. त्याच्यामुळे रेजिस्टन्स तयार होतो एक प्रकारचा आणि तो जो रेजिस्टन्स असतो तो फ्लुइडच्या मोशनला अपोज करतो आणि त्याला म्हणतो आपण काय? विस्कॉसिटी. तर विस्कॉसिटीमध्ये लक्षात घ्यायचंय जेव्हा एखाद्या पाईपमध्ये लिक्विड फ्लो होतंय तेव्हा त्याचे अनेक लेयर असतील. जर असा काही प्रकारचा फ्लो तुम्हाला दिसतोय ज्याच्यामध्ये सेंटरचा लेयर एकदम पुढे, बाकीचे लेयर्स मागे मागे चाललेले आहेत. आता हे बाकीचे लेयर्स मागे कशामुळे गेले? कारण की तिथं फ्लुइडचा रेजिस्टन्स आहे. अशा फ्लोला म्हणतो आपण विस्कस फ्लो. अशा फ्लोला काय म्हणतो मित्रांनो आपण? विस्कस फ्लो. वेअरॅज तुम्हाला दुसरी डायग्राम दाखवलेली आहे बुकमध्ये. जेव्हा सगळेच्या सगळे लेयर्स पॅरलली एकाच इन्स्टंटला एक क्रॉस सेक्शन क्रॉस करत असतात असा फ्लो जो असतो त्याला म्हणतो आपण नॉन विस्कस फ्लो. म्हणजे जिथं रेजिस्टन्स 0 आहे. पण असं पॉसिबल कधीच नाहीये मित्रांनो. काही ना काहीतरी विस्कॉसिटी प्रत्येक लिक्विडची प्रेझेंट असणार आहे. काही ना काही प्रमाणात तो लिक्विड जो आहे मोशनला अपोज करणारच आहे. तर इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आता विस्कॉसिटी आपल्याला स्टडी करायची आहे. तर विस्कॉसिटीमध्ये पहिला कॉन्सेप्ट असतो वेलॉसिटी ग्रेडियंट. तर वेलॉसिटी ग्रेडियंट VG म्हणजे नेमकं काय हे बघूया आपण. तर लक्षात घ्या मित्रांनो, पहिले या पॉइंटवर लक्ष द्या, या शब्दावर ग्रेडियंट. ग्रेडियंट म्हणजे काय? ग्रेडियंट म्हणजे अशी क्वांटिटी जिला आपण लेंथने डिवाइड केलेले. फॉर एक्झाम्पल फोर्स ग्रेडियंट जर म्हटलं आपण तर त्याचा अर्थ असेल फोर्स पर युनिट लेंथ. तसाच वेलॉसिटी ग्रेडियंट दिलेला इथं. तर वेलॉसिटी ग्रेडियंटचा अर्थ काय असेल मित्रांनो? वेलॉसिटी पर युनिट लेंथ. म्हणजे पर युनिट लेंथ वेलॉसिटी मध्ये किती चेंज झालेला आहे हे आपल्याला बघायचं असतं. बघा इकडे
समजा हा सरफेस आहे, ठीक आहे, फ्लॅट सरफेस आहे, ठीक आहे, सरफेस आहे. आता याच्यावरती असं लिक्विड चाललेलं आहे या हाईटपर्यंत, या हाईटपर्यंत लिक्विड जे आहे चाललेलं आहे. मग या हाईटपर्यंत समजा काही लेयर्स असतील लिक्विडचे, तर एक याच्या सोबतचा लेयर, लगतचा लेयर असेल, एक वरचा असेल, एक त्याच्यावरचा असेल, एक त्याच्यावरचा असेल. तर इथं लक्षात घ्यायचं मित्रांनो, याची वेलॉसिटी म्हणजे वरच्याची वेलॉसिटी मॅक्सिमम असते सगळ्यात जास्त, आणि हा जो इथला लेयर असतो इन कनेक्शन टू द अदर सरफेस, इट्स वेलॉसिटी इज डायरेक्टली झिरो, म्हणजे तो रेस्टमध्ये असतो जवळपास कन्सिडर केलं तर लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, जेव्हा सरफेसला कनेक्टेड लेयर असतो तो रेस्टमध्ये असतो, वरच्या लेयरची वेलॉसिटी मॅक्सिमम असते. याचा अर्थ काय असते की या डायरेक्शनला म्हणजे खालच्या लेअर पासून वरती जर आपण गेलो तर वेलॉसिटी कंटिन्युअसली काय होतीये, वाढत चाललेली आहे. काय होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. मग आता किती प्रमाणात ती वाढणार आहे ती कसं मोजणार आपण, विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, हाऊ मच इज द वेलॉसिटी इन्क्रीजिंग. काय होतंय, चेंज इन वेलॉसिटी होते, म्हणजे वेलॉसिटी इन्क्रीज होतीये विथ रिस्पेक्ट टू सम डिस्टन्स. तर हा जर रेशो घेतला ना तुम्ही, हा रेशो जो असणार आहे त्याला म्हणतो आपण वेलॉसिटी ग्रेडियंट. लक्ष द्या इकडे, वेलॉसिटी ग्रेडियंटची डेफिनेशन किंवा फॉर्म्युला बघा. वेलॉसिटी ग्रेडियंट Vg इज गिवन बाय चेंज इन वेलॉसिटी. आता हे चेंज इन वेलॉसिटी मी परत एकदा सांगतोय तुम्हाला, शेवटचा खालचा लेअर जो आहे बॉटम लेअर त्याची वेलॉसिटी 0 असते. टॉप मोस्ट लेअर जो एअरच्या प्रेझेंटमध्ये किंवा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये त्याची वेलॉसिटी मॅक्सिमम असते. म्हणजे खालून वरच्या डायरेक्शनला प्रत्येक लेअरची वेलॉसिटी बघितली तर ती इन्क्रीज होत जाणार आहे. मग ती इन्क्रीज इन वेलॉसिटी जर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स आपण रेशो घेतला तर ती क्वांटिटी बनणार आहे आपली वेलॉसिटी ग्रेडियंट. तर वेलॉसिटी ग्रेडियंटचा हा फॉर्म्युला आहे. मग व्याख्या काय बनेल मित्रांनो, तर लिहून घ्यायची आहे व्याख्या. द इन्क्रीज इन वेलॉसिटी, इन्क्रीज, चेंज नाही म्हणता येणार, डायरेक्टली आपण इन्क्रीज म्हणू कारण वेलॉसिटी वाढत जाते. इन वेलॉसिटी, द इन्क्रीज इन वेलॉसिटी ऑफ ईच लेयर ऑफ फ्लूइड as we go up from bottom layer to top is called as velocity gradient. समजलंय मित्रांनो, डेफिनेशन लिहून घ्यायची आहे. परत एकदा वाचतोय मी डेफिनेशन, लक्ष द्या. द इन्क्रीज इन वेलॉसिटी of each layer of fluid as we go up from bottom layer to top is called as velocity gradient. लक्ष द्या, परत एकदा सांगतोय मी, वेलॉसिटी ग्रेडियंट काय, तर विस्कॉसिटी मुळे काय असतं माहिती का, विस्कॉसिटी मुळे प्रत्येक लेअरची वेलॉसिटी वेगळी असणार आहे. विस्कॉसिटी नसेल तर सगळ्या लेअर्सची वेलॉसिटी सारखी असेल. मग वेलॉसिटी ग्रेडियंट हा टर्म बघितला आपण. जर कोणत्याही सरफेसवरती लिक्विडचा फ्लो होतोय तर बॉटम लेअरची वेलॉसिटी असते 0, टॉप मोस्ट लेअरची वेलॉसिटी असते मॅक्सिमम. म्हणजे बॉटम टू टॉप जर आपण मूव्ह करतोय तर सगळ्या लेअर्सची वेलॉसिटी वाढत चाललेली आहे असं आपल्याला समजतं. आता वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय, तर ही वेलॉसिटी किती प्रमाणात वाढतीये विथ रिस्पेक्ट टू किती डिस्टन्स आपण बॉटम पासून वरती आलेलो आहे, हा जर रेशो आपण घेतला तर तो रेशो आपल्याला देतो मित्रांनो वेलॉसिटी ग्रेडियंट. बस, dv बाय dx. मग वेलॉसिटी ग्रेडियंटचं याचा युनिट तुम्ही बनवू शकतात का मित्रांनो, तर बनवू शकणार आहेत ना. वेलॉसिटी ग्रेडियंट काय, dv बाय dx. आता dx आणि dv काय, dv म्हणजे मीटर पर सेकंड वेलॉसिटी आणि dx म्हणजे मीटर, मीटर मीटर कॅन्सल. मग याचे युनिट येणार पर सेकंड. याचा युनिट ऑफ वेलॉसिटी ग्रेडियंट इज पर सेकंड. एकदा तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजला, दॅट इज वेलॉसिटी ग्रेडियंट, तर पुढचा पॉइंट असतो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ठीक आहे, सो गिव्ह द हेडलाईन, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तर लक्ष द्या मित्रांनो, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कसा काढला जाणार आहे, तर आपण काय करतो, इथं विस्कस फोर्सचं रिलेशन काय वेलॉसिटी ग्रेडियंट आणि एरिया सोबत. ठीक आहे,
ते इथं बघणार आहोत आपण. तर इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे विस्कस फोर्सचं रिलेशन आहे. विस्कस फोर्स जो असणार आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला? वेलॉसिटी ग्रेडियंटला. आणि हाच डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टू लेयर्स ऑफ लिक्विड. ठीक आहे, असं आपल्याला एक रिलेशन माहिती असतं. कशासाठी? विस्कस फोर्ससाठी. तर स्टेटमेंटमध्ये काय म्हणू शकता तुम्ही? स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट अँड ऑल्सो इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टू लेयर्स. तर आपल्याला विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल मिळतोय ए इंटू वेलॉसिटी ग्रेडियंट, म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला मिळेल ए डी व्ही बाय डी एक्स. कळतंय? मग विस्कस फोर्सचा फॉर्म्युला मिळाला एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए डी व्ही बाय डी एक्स. तर इथं जर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण इटा कन्सिडर केला तर फॉर्म्युला काय येतो? इटा ए डी व्ही बाय डी एक्स. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा जो इटा आहे जो आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, त्याला म्हणतो आपण कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. त्याला काय म्हणतो आपण? कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. लक्षात घ्या कसा आलेला आहे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तर विस्कस फोर्स आणि वेलॉसिटी ग्रेडियंट आणि एरियाचं रिलेशन घेतलं आपण. काय येते रिलेशन? विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट as well as it is directly proportional to area of layers in contact. So F is directly proportional to A dV by dx. By replacing directly proportionality sign by equality sign, we take symbol called as eta. This is proportionality constant और इसका ही नाम है, याचंच नाव आहे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग फॉर्म्युला काय मिळतो मित्रांनो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा? ए ला इकडे पाठवा, डी ला तिकडे पाठवा. मग काय येणार? विस्कस फोर्स अपॉन ए इंटू डी व्ही बाय डी एक्स हा असतो कोएफिशियंट ऑफ